नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता पहिली विषय मराठी पान नंबर 48 वरील ध, य, फ, ओ, ज आणि श ची ओळख. आता या ठिकाणी पहिला स्वाध्याय तुम्हाला सांगितला आहे. पहा, चित्र बघ, नाव सांग, अक्षर चित्र जोडी जुळव. आता पहिल्यांदा आपण या ठिकाणचे अक्षर कोणते आहेत पहा. मोठ्या साईजमध्ये दिलेली तुम्हाला ध, य आणखी फ. आणि या ठिकाणी चित्र कोणते आहेत पहा. धरण, पाय, सायकल, मधमाशी, फळा, फणस आणखी सदाफुलीचं चित्र दिलेलं आहे. तर या ठिकाणी ह्या चित्राचं नाव घेत असताना आपल्याला कोणतं अक्षर येतं त्याच्यामध्ये, त्याची आपण जोडी लावायची आहे बघा. तर बघा आता या ठिकाणी आपल्याला धरण धरण म्हणत असताना आपल्या डोळ्यासमोर कोणतं अक्षर येतं. ध धरणाचा, त्यांची आपण जोडी लावूया. पाय पाय हा शब्द म्हणत असताना त्याच्यामध्ये कोणतं अक्षर आलं ह्या तीनपैकी, तर य अक्षर आलेलं आहे, त्यामुळे याची जोडी इथं लावायची आहे. सायकल सायकल म्हणत असताना सायकल या शब्दामध्ये कोणतं अक्षर आलेलं आहे या तीन अक्षरापैकी, तर य अक्षर आलेलं आहे, त्याची जोडी लावूया. फळा फळा हा शब्द म्हणत असताना त्याच्यामध्ये कोणतं अक्षर आलेलं आहे. फ आलेलं आहे, ध किंवा य आलेलं नाही, त्यामुळं फळा या चित्राची आणि फ या अक्षराची आपण जोडी लावूया. फणस हा शब्द म्हणत असताना आपल्यासमोर कोणतं अक्षर येतं. फ, त्यामुळं फणस या चित्राची आणि फ या अक्षराची जोडी लावूया. इथं पहा मधमाशी आहे. मध माशी या चार अक्षरामध्ये कोणतं अक्षर आलेलं आहे. ध हे अक्षर आलेलं आहे, त्यामुळे धची आणि मधमाशीच्या चित्राची जोडी लावूया. सदाफुली याच्यामध्ये कोणतं अक्षर आलेलं आहे. फ, म्हणून फ ह्या अक्षराची आणि चित्राची जोडी लावायची आहे. पहा आता खाली काय म्हटलेलं आहे. गिरव, लिही आणि म्हण. या ठिकाणी तुम्हाला तीन अक्षर दिलेत पहा. ध, तर ध हे अक्षर तुम्ही लिहायचं आहे, गिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे आणि त्याचा सराव करायचा आहे. य हे अक्षराचं सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे सराव करायचा आहे, ते म्हणत म्हणत लिहायचं आहे. फ हे अक्षरसुद्धा तुम्ही अशाच प्रकारे लिहायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण पाहिलेलं आहे ध, य आणि फ ची ओळख. उद्याच्या पाठामध्ये आपण ओ, ज आणि श ची ओळख पाहूया. धन्यवाद.